सरकार आज सरकार म्हटलं की जरा मला कीव आल्यासारखी वाटते या महाराष्ट्रीयन सरकारांची. आज महाराष्ट्रामध्ये आपलं हे सरकार येऊन एक 2-2.5 वर्ष होत आली. 2-2.5 वर्ष झाल्यापासून निवडणुका लागायच्या अगोदर मात्र शेतकऱ्यांविषयी असू द्या, व्यापाऱ्यांबद्दल असू द्या किंवा आणि कोणत्याही क्षेत्राबद्दल असू द्या, मोठमोठेली आश्वासन आपल्या कानापर्यंत आली. आपण ऐकत होतो हे ना, आपल्यालासुद्धा वाटत होतं खरंच हे करतील काहीतरी. पण दुर्दैवाची ही गोष्ट आहे की ह्या सरकारने सकारात्मक कोणतंही काम या महाराष्ट्र राज्यात झालं नाही. माझ्या शेतकरी आजपर्यंत प्रत्येक सरकारामध्ये तुमचा आमदार असेल, खासदार असेल, मुख्यमंत्री असेल, प्रत्येकजण बोलत जातो शेतकऱ्यांचा मी हे करीन, मी ते करीन. आता तर म्हटलं गेलं होतं की जर आमचं सरकार आलं तर 7-12 कोरा कोरा कोरा. मुख्यमंत्री साहेब, आम्ही तुमच्याकडं डोळं लावून वाट बघत बसलोय केव्हा आमचा 7-12 कोरा होईल, का आमच्या मरणानंतरच 7-12 कोरा होईल. का हो, शेतकऱ्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन कोणाचाच कसा नाही आहे. प्रत्येक मोठमोठे बिल्डर, मोठमोठे तुमचे बँकांचे मॅनेजर असतील, अदानी असेल, अंबानी असेल, ह्यात प्रत्येक मोठा माणूस कर्ज काढतो, अख्खं सगळं कर्ज डुबवून भारत देश सोडून बाहेर जातो. त्याच्यावर मात्र कारवाई होत नाही आणि सहज तुम्ही बोलून जाता की प्रत्येक शेतकऱ्यांनी येणारं पीक पाणी कर्ज तुम्ही भरून टाकावं. कुठल्या तोंडाने म्हणता हो तुम्ही? जरा जरी तुम्हाला तुमच्या जिभेला हाड नाही का? ज्या शेतकऱ्यांना तुम्ही आश्वासन दिलं होतं की 7-12 कोरा करतो म्हणून, आणि आज त्या शेतकऱ्यांचं थकलेल्या कर्जाला तुम्ही भरण्यासाठी विनंत्या करताय. लाडकी बहीण आणली. अहो, या लाडक्या बहिणीने तर तुमचं अख्खं राजकीय आपल्या राज्याचं आर्थिक बजेट ढासळून गेलं. प्रत्येक माणूस तुम्ही निर्भय करून टाकला, कुमकुवत केला. थोडक्यात प्रत्येक माझ्या माता भगिनीला 1,500त तुम्ही विकत घेतल्यासारखा कार्यक्रम लावला. अरे, हे पैसे देण्याच्या ऐवजी त्यांच्यासाठी एखादा बिझनेस करून द्या, एखादे उद्योगधंदे उघडून द्या. याकडे कसं लक्ष जाईना तुमचं हो? प्रत्येक अधिवेशन आलं की तुमची गटबाजी चालू झाली, एकमेकावर शाब्दिक चालू झालं. अधिवेशनात भांडणं होईपर्यंत प्रकार घडतात. ही केवढी मोठी शोकांतिका आहे. कसं होणार हो? कसा होणार महाराष्ट्र माझा? आणि आपण प्रत्येकाला सांगतो महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र. अरे, फक्त गरजेना काढाय इतपत आवाजच राहिला नाही तर तुम्ही कसं म्हणू शकता गरजा महाराष्ट्र? जर महाराष्ट्रातला शेतकरी जर आपल्या स्वतःच्या पायावरती उभा राहिला, स्वतःच्या हिमतीवरती तो उभा राहिला, तरच तुमचा महाराष्ट्राचं सगळं जे आर्थिक बजेट आहे तो स्थिर करू शकतो, तो फक्त शेतकरी. म्हणूनच मला सांगायचं आहे, तुम्ही थोडं तर होईना का या शेतकऱ्यांवरती जरा लक्ष द्या. शेतकरी मोठा झाला तरच तुमचा महाराष्ट्र मोठा होईल सरजी, नाहीतर फार अवघड आहे. शेतकरी एक असं माध्यम आहे की अख्ख्या जगाला खाऊ घालतं, मात्र त्याच्यावर पोटाची वेळ येते ना, त्यावेळेस मात्र सगळेजण 2-2 पावलं मागे सरतात. ही फार मोठी शोकांतिका आहे. जर शेतकरी, ज्या अनेक देशांचा तुम्ही विचार करा, ज्या देशातील शेतकरी प्रबळ आहे तो अख्खा देश स्वावलंबी आहे. कधी होणार आपला देश स्वावलंबी? जोपर्यंत आपला शेतकरी सुधारत नाही, शेतकऱ्यांच्या सगळ्या सुविधा मिळत नाही, तोपर्यंत आपला शेतकरी कधीही मोठा होणार नाही. एक दिवस असा येईल, पैसे भरपूर असतील तुमच्याकडं, पण खायला अन्न नसेल. त्याला फक्त जबाबदार तुम्ही असाल, हे लक्षात ठेवा. एवढंच सांगतो सरजी,
थोडं तर लक्ष द्या प्लीज.